उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पोहोचले। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाकरे गटाचा खास उपक्रम आहे। तरुणांना व्यवसायाकडे वळवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा उपक्रम आहे। उद्धव ठाकरे कोर्सचं उद्घाटन करणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, उद्धव ठाकरे या कार्यक्रमानिमित्त पोहोचलेले, तरुणांना व्यवसायाकडे वळवण्यासाठी हा सगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय, काय अधिक माहिती? अगदी बरोबर आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जे आहे ते खास उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे। ठाकरे गटाच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेट फॉरवर्ड यांच्यासह एका खास कोर्सचं जे आहे ते आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे। हे नेमकं मोठं कार्यक्रम असा आहे की महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जे काही लॉजिस्टिक व्यवस्था पुरवणारी आणि एअरपोर्ट जिथे असतील तिथे आपल्या तरुणांना जे आहे ते रोजगार निर्मितीचं एक ट्रेनिंग जे आहे ते आजच्या या कोर्समध्ये देण्यात येणार आहे। त्या कोर्सचं उद्घाटन आज होत आहे। त्यामुळे जास्तीत जास्त तरुण जे आहेत ते शिवसेना पक्ष संघटनेशी बांधले जातील अशा या कोर्सच्या मागे आता शिवसेनेचा हेतू आहे। आणि स्वतः उद्धव ठाकरे जे आहे यांच्या हस्ते या कोर्सचं उद्घाटन होणार असल्यामुळे मोठ्या संख्येने जे आहे ते शिवसैनिक असो किंवा शिवसेनेचे पदाधिकारी असो मोठ्या संख्येने शिवसेने भवनमध्ये दाखल झालेले आहेत। मात्र आज आपल्याला माहिती आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये रुपाली चाकणकर हा विषय जो आहे, कॅप्टन अशोक खरात हा विषय खूप गंभीरतेने जो आहे तो घेण्यात आलेला आहे। आणि त्याचमुळे या गंभीर प्रकरणाची दखल घेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने तर या प्रकरणात आपली आक्रमक भूमिका जी आहे ती मांडली आहे। यानंतर दुपारी 1 वाजता जे आहे ते उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलतील। त्यामध्ये ते या कोर्सच्या संदर्भात सुद्धा माहिती देतील आणि त्याचबरोबर रुपाली चाकणकर या विषयावरती सुद्धा जे आहे ते उद्धव ठाकरे स्वतः माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे। अंकिता, निश्चित ज्योत्स्ना, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।